टाळ, मृदुंगाचा नाद आणि विठ्ठल रुक्मिणीच्या गजराने कौंडिण्यपूर नगरी दुमदुमून गेली होती. माता रुक्मिणीच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. तेव्हा हजारो भाविक या पवित्र क्षणाचे साक्षीदार बनले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विधिवत पूजा आणि ओटी भरून पालखीला मंदिराच्या परिसरातून प्रस्थान देण्यात आले. गावामध्ये ठिकठिकाणी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले आणि पूजन केले. महिलांच्या भजन मंडळांनी फुगड्यांच्या तालावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले. जेव्हा माता रुक्मिणीच्या पालखी 5 पावली स्थळावर पोहोचली तेव्हा अंबा रुक्मिणी महोत्सव समिती आणि रविराज देशमुख मित्र परिवारासह पंचक्रोशीतील भाविकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचे अद्भुतपूर्व स्वागत केले. यानंतर महाआरती झाली आणि उपस्थित वारकरी भाविकांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात माता रुक्मिणीच्या पालखीला निरोप दिला. माहेरहून लेक सासरी जातानाचे जसे हृदयस्पर्शी दृश्य असते तसेच काहीसे वातावरण यावेळी निर्माण झाले होते. आता रुक्मिणीच्या पालखीचा हा नयनरम्य सोहळा खरंच अविस्मरणीय होता.